प्रेमामध्ये कधीतरी प्रेमभंग सुद्धा होतो, काही कुरबुरी होतात, छोटीशी भांडणं होतात. तसंच आपल्या या पूर्ण प्रवासामध्ये सगळं कितीही रोमॅन्टिक छान गुलाबी असलं तरी सुद्धा एलिमिनेशन आहेच. स्पर्धेचा एक नियम म्हणून, स्पर्धेचा भाग म्हणून. वेळ आहे एलिमिनेशनची. मी आपल्या कालच्या आणि आजच्या अशा दोन्ही भागातल्या सगळ्या स्पर्धकांना, सगळ्या कलाकारांना मंचावर यायची विनंती करतो. मी मान्यवर परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी डेंजर झोन मध्ये असलेल्या तिघांची नावं जाहीर करावी. आजचा निकाल जरा विचित्र आहे. डेंजर झोन मध्ये 3 आहेत, त्यांची नावं मी आधी अनाउन्स करते. क्रांती, दीप्ती आणि सतीश. आजचा निकाल जरा वेगळा आहे किंवा विचित्र आहे असं जे सांगितलं. त्याची गंमत अशी आहे की ह्या तिघांपैकी एक जण सेफ झालेला आहे किंवा झालेली आहे आणि बाकी दोघांमध्ये टाय झालेला आहे. त्यांना आपण इथे एक एक गाण्याचा मुखडा गायची संधी देणार आहोत आणि त्या गाण्यांवरती ठरेल की अंतिम निकाल काय असेल. मी आता ह्या तिघांपैकी सेफ झालेल्या व्यक्तीचं नाव जाहीर करतो. दीप्ती, तू सेफ आहेस. क्रांती आणि सतीशजी, तुम्ही ठरवा की तुम्ही कुठल्या गाण्याचा एक एक मुखडा तुम्ही गाऊ शकता. म्युझिशियन्स बरोबर थोडीशी तुम्ही सूर चेक करू शकता. रिहर्सल नाही मिळणार, परंतु तुम्ही स्केल चेक करू शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमचा मुखडा सादर करावा. गम पनी सा गासा निसले ग बाई चंद्रकळा टिपक्याची. निसले ग बाई चंद्रकळा टिपक्याची. निसले ग बाई चंद्रकळा टिपक्याची. तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची. तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची. तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची. निसले ग बाई, निसले ग बाई, निसले ग बाई, निसले ग बाई, निसले ग बाई चंद्रकळा टिपक्याची बाई. टिपक्याची बाई, टिपक्याची बाई, टिपक्या 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 टिपक्या. बाई संपली तर चालेल पण ठिपके नाही संपली पाहिजे. निसले ग बाई चंद्रकळा टिपक्याची बाई. टिपक्याची बाई, टिपक्याची. तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची. तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची. तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची. Every night in my dreams I see you, I feel you. That is how I know you. Go on. Far across the distance and spaces between us, you have come to show you. Go on. Near, far, wherever you are, I believe that the heart does go on. Once more, you open the door
निकाल देणं किती अवघड आहे हे चाणाक्ष प्रेक्षक श्रोते रसिकांनी समोरच बघितलं असेल की तुम्हाला देखील ठरवणं अवघड होईल की आता या क्षणी कोण आत राहणार आणि कोणाला आता हे मंच सोडून जायला लागणार. मी आणि वंदनाताईंनी बरीच चर्चा केली. तर क्रांती, तू गाणं चांगलं निवडलंस, होल्ड नोट्स होते त्याच्यामध्ये, परंतु सतीशजींनी जे गाणं निवडलं त्याच्यामध्ये सुरांची जी रेंज होती ती देखील जास्त होती. त्याचप्रमाणे अशा कठीण परिस्थितीमध्ये ज्यावेळेला अशा प्रकारचा एक चॅलेंज समोर असताना देखील ज्या प्रकारे विनोद बुद्धीने ते त्या सिच्युएशनला सामोरे गेले आणि हे जे शेड्यूल आहे जे अभिनेते गायकांचं आहे तर त्याच्यामधला त्यांनी अभिनय आणि अभिनेता जसा जागृत आहे, एंटरटेनर त्यांच्यातला जागृत आहे हे ज्या प्रकारे दाखवलं तर आम्हाला दोघांना असं वाटतं की तारेंनी इथनं पुढचा प्रवास तारेंनी कंटिन्यू करावा. थँक्यू. नो प्रॉब्लेम. क्रांती, या मंचावरून आज निरोप घेताना इथून काय घेऊन चालली आहेस तू? अरे खूप काय घेऊन चालले. मी सगळ्यात जास्त बॅकस्टेजची मजा मिस करणार आहे. मांगल्या खूप मिस करेन सगळ्यांना. अभिला, प्रशांत सर, एव्हरीबडी, मोजो, केतकी, सतीश सर, सगळ्यांना. आणि हे दोन माझे सगळ्यात लाडके गुप्तेज, खरंच मी ह्या सगळ्यांना खूप मिस करेन. आणि इथून मी घेऊन जाते ते बऱ्याच, म्हणजे आता जर असं कधी ग्रुपमध्ये बसलो जे आम्ही नॉर्मली असे नॉन सिंगर्स जे बसतो त्यांच्यात मी सगळ्यात चांगली गाईन एवढं मी आश्वासन, हेच मी इथून घेऊन चालले. आज दुर्दैवानं आपल्याला क्रांतीला या मंचावरून निरोप द्यावा लागतोय, पण जसं एखाद्या गोष्टीमध्ये होतं की राजा आणि राणी नंतर सुखानं नांदू लागले, तसंच या गोष्टीमध्ये सुद्धा होणार आहे. अनेक अडथळे येतात, असे एलिमिनेशन्स पुढे होतच राहणार आहेत आणि प्रत्येक वेळेला आपल्याला एका कलाकाराला मनातून इच्छा नसतानाही निरोप द्यावा लागणार आहे. पुढच्या वेळेस अशीच अजून वेगळी काहीतरी थीम घेऊन याच मंचावर पुन्हा भेटूयात. पाहायला विसरू नका आयडिया सारेगमप, स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे.